नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन सायलीच्या हाताला धरतो आणि ते हवनकुंड पेटून त्याच्यासमोर सर्वांसमोर 7 फेरी पूर्ण करतो। तेव्हा मात्र सर्वजण अर्जुनकडेच बघत असतात। तर चैतन्य आणि कल्पनाला तर खूपच आनंद होत असतो आणि सायली तर अर्जुनकडे बघतच असते। त्यानंतर 7 फेरी पूर्ण झाल्यानंतर अर्जुन हा जे मणिमंगळसूत्र असतो तो सायलीच्या गळ्यात सर्वांसमोर घालतो। प्रिया तर हे सर्व बघून खूप अशी जळत असते आणि काय करावे ते तिला समजत नाही। तेव्हा कुंकूसुद्धा सर्वांसमोर सायलीच्या भांगामध्ये अर्जुनने भरलेले असते। तेव्हा मात्र सर्वजण बघत असतात आणि पूर्णाई तर हे धक्क्याने बघत असते। त्यानंतर अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत असते। तेव्हा लगेच अर्जुन सायलीच्या हाताला धरतो आणि पूर्णाई समोर तिला घेऊन येतो। तेव्हा सायलीला तो म्हणतो की पूर्णाईचे आता आशीर्वाद घ्यायचे, म्हणून ते पूर्णाईच्या पाया पडतात। तर दर्शन घेतल्यानंतर पूर्णाई विचारते की अर्जुन हे सर्व काय आहे। तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाई, तुला माझं लग्न बघायचं होतं, तुझ्या डोळ्यांनी तू काही बघितलं नव्हतं, तुला माझे 7 फेरी बघायचे होते आणि माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना तुला हे सर्व बघायचे होते, म्हणून तुझ्या डोळ्यासमोर मी हे सर्व केले आणि ते करून तुला दाखवलं। आणि पूर्णाई हे बघ, आमचे जे लग्न झाले ना आज, सर्व आपली घरातील माणसंसुद्धा आपल्या जवळची येतेच आहे आणि पाहुणी म्हणून हे बघ तुझी तन्वीसुद्धा येतेच आहे। तर लगेच प्रियाचा आणखीन जळफळाट होतो। तेव्हा पूर्णाई, तुझ्या डोळ्यात एकत हे लग्न झालं ना, लपून छपून ना मंदिरात ना कुठे, आता चक्क तुझ्या डोळ्यासमोर हे लग्न झाल्यामुळे तू परत असे म्हणू नको की माझ्या अर्जुनचं लग्न माझ्या डोळ्यात एकच झालं नाही, म्हणून तुला हे लग्न मी आज चक्क तुझ्या डोळ्यासमोर करून दाखवले। सर्वजण मात्र अर्जुनकडेच बघत असतात। अर्जुन म्हणतो की तुम्ही सर्वजण असे माझ्याकडे का बघतात, आता तर लग्न झाले म्हणून जेवणाची तयारी करा। आणि पूर्णाई आजी काय म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर काय पंगत वाढतात, मग पंक्तीची तयारी करा। तेव्हा अर्जुन विमलला म्हणतो की विमल, मला एक कडक अशी एकदा कॉफी दे। आणि पूर्णाई आजीला म्हणतो की काय आहे, मी पुस्तक नेण्यासाठी खाली आलो आणि तुझे हे जे काही शब्द आहे ते माझ्या कानावर पडले, म्हणून तुझी इम्पॉर्टंट विश मला पूर्ण करण्याची संधी मिळाली, म्हणून मी हे सर्व केले। तर पूर्णाई आजीला आणखीनच राग येतो। त्यानंतर इकडे रविराज हा सुमनला म्हणत असतो की तन्वी तिकडे जाते आणि किल्लेदारांच्या घरीच ती जास्त वेळ घालत असते आणि त्या अर्जुनच्या वागण्यावरून तिकडे तिला त्राससुद्धा होतो, पण तरीसुद्धा ती इकडे येत नाही। तर लगेच रविराज म्हणत असतो की नक्की आता तन्वीचं लग्नच करून टाकावे लागेल, म्हणजे ती त्या सर्व काही विसरून इकडे तरी मग्न तिचं मन लागेल। तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की अहो, तो अमितने सुद्धा तन्वीच्या होकारासाठी किती वाट बघितली, पण शेवटी आपल्या तन्वीने काही होकार दिलाच नाही आणि शेवटी त्या अमितने सुद्धा हात टेकले आणि तो अमेरिकेला निघून गेला। तेव्हा लगेच रविराज म्हणतो की अमित काही एकटा मुलगा नाही आपल्या तन्वीसाठी, माझा क्लायंट आहे ना, त्याला मी लगेच आता विचारून बघतो आणि लगेच लग्नाची बोलणीच करून टाकतो। म्हणून रविराज लगेच हा विपुलला मी फोन करतो आणि त्याला डायरेक्ट तन्वीला भेटण्यासाठी सांगतो। तेव्हा रविराज फोन करणार तेवढ्यात सुमन म्हणते की भाऊजी थांबा, एकदा तन्वीला विचारा, कारण तिच्या मनासारखं सुद्धा व्हायला हवे आणि अचानक तो मुलगा आला आणि तन्वी जर नाही म्हटली तर। रविराज म्हणतो की अगं सुमन, मी तिच्या भल्यासाठीच हा सर्व करतोस, ते तिला सुद्धा माहिती आहे। एकदा तन्वी संध्याकाळी घरी आली ना, तू तिच्या कानावर हा विषय घालून टाक, म्हणजे ती नक्की विचार करेल। त्यानंतर इकडे प्रिया म्हणजे तन्वी खूप भडकलेली असते। अस्मिता म्हणते की अगं तू इतकं चिडू नको। तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं काय करणार, माझ्या एंगेजमेंटच्या दिवशीसुद्धा मूर्खासारखं मी त्या अर्जुनची वाट बघत होते आणि त्या दिवशी तो सायलीबरोबर लग्न करून घरी आला आणि आजसुद्धा त्याने सर्वांसमोर तेच केले। अस्मिता म्हणते की अगं ते खरं लग्न नव्हतं, तू इतकं चिडू नको। आणि पूर्णाई आजीने आता ती इतकी चिडली, नक्की ती त्या सायलीला घरातून बाहेर काढेल। तर प्रिया म्हणते की अगं सायली जेव्हा हॉस्पिटलला होती तेव्हा पूर्णाई आजीसुद्धा तिची काळजी करत होती, हे तर तूच मला सांगितले होते। आणि पूर्णाई आजी जर अशीच विरघळत राहिली तर नक्की एक दिवस स्फोटच होईल। तेव्हा अस्मिता म्हणते की तू काळजी करू नको, मी पूर्णाई आजीचे मन विरघळण्या अगोदर एक असा प्लॅन केला की पूर्णाई आजी
माझी सायलीला कधीच माफ करणार नाही. प्रिया विचारते की म्हणजे नेमकं तू काय केलेस? अस्मिता म्हणते की मी जो काही हा सायलीवर हल्ला झाला ना तो सायलीमुळेच झाला. म्हणजे अर्जुनने जी काही आश्रमाची केस घेतली म्हणून हे सर्व सायलीमुळेच घडले असे पूर्णाईजीचे कान भरले. अर्जुनच्या जीवाला धोका आहे तो पण सायलीमुळे असे मी तिचे कान भरले. प्रिया म्हणते की काय तू असे का सांगितले आणि या हल्ल्याचे म्हणजे जे काही कारण आहे तू त्या आश्रमाशी का जोडले? अस्मिता तू असे का केले म्हणून प्रिया भयंकर चिडते. अस्मिता म्हणते की अगं तन्वी इतके काय झाले तुला चिडायला? तर प्रिया म्हणते की अगं जर अर्जुनलाही समजले की तो हल्ला सायलीमुळे झाला तर तो सायलीची आणखीनच जास्त काळजी घेईल. अस्मिता म्हणते की तू टेन्शन घेऊ नको. मी पूर्णाई आजीला मस्त अशी पिन मारली. तेव्हा प्रिया मनात म्हणत असते की ही मूर्ख मुलगी आहे आणि आता त्या अर्जुनला जर हे समजले की तो हल्ला आश्रमाशी निगडीत आहे तर तो आणखीन लगेच तो आमच्यावर आणखीनच संशय वाढवण्याचा प्रयत्न करीन आणि आम्ही यामध्ये चांगलेच अडकू. म्हणून प्रिया थोडी घाबरल्यासारखी होत असते. त्यानंतर इकडे सायली भयंकर चिडलेली असते आणि रूममध्ये येते, दरवाजा लावून घेते. अर्जुनला विचारते की अर्जुन सर तुम्ही हे काय केले? आणि ही सौभाग्याचं जे काही खरं लेणं आहे देवी आईच्या समोरचं कुंकू आणि ते मंगळसूत्र तुम्ही असे का करता? तर लगेच अर्जुन म्हणतो की अहो मिस सायली तुम्ही इतक्या छोट्याशा गोष्टीचा इतका मोठा इश्यू का करतात? तर सायली म्हणते की नाही हे सौभाग्याचं लेणं आहे. या काळ्या मण्यांचं महत्त्व माहिती आहे का आणि या कुंकवाचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही असे रिॲक्ट होऊ नका जसं आपण काही लग्न केलेलेच नाही. तेव्हा सायली म्हणते की ते फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होते. तेव्हा जे आपण लग्न केले तेव्हा कोणाच्याही भावनांची ते जाणीव नव्हती, पण आज तुम्ही पूर्णाई आजीच्या भावनांशी खेळलात. रोज आपण सर्वांसमोर खोटं बोलतच होतो, पण आज हे सर्व करून दाखवायची काय तुम्हाला गरज होती? असे सायली अर्जुनला विचारते. तेव्हा सायली पुन्हा अर्जुनला म्हणते की कुंकू आणि मंगळसूत्र या दोन गोष्टीची कधीही खेळ करायचा नसतो. आमच्यासाठी त्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मान भावना जे काही प्रेम असते हे आमच्या दोन गोष्टींशी नात्यांशी जोडले गेलेले असते आणि तुम्ही त्या दोन गोष्टींशी तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही या गोष्टीची मस्करी कराल का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही मुद्दाम काहीतरी इमोशनल होऊ नका. तेव्हा लगेच पूर्णाजीला गप्प करण्यासाठी मला हे सर्व करावे लागले. तेव्हा लगेच सायली म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आज खाली जे काही केले ना त्या सर्व गोष्टीवर फक्त तुमच्या खऱ्या बायकोचा हा हक्क असेल. कॉन्ट्रॅक्टवर सही केलेल्या मुलीला फक्त ती मस्करीच वाटेल आणि आज जे काही केले ते खरंच खूप चुकीचे केले, तुम्ही चुकीचे वागलात असे बोलून सायली रागाने बाहेर जाते. तर अर्जुन म्हणत असतो की मी आज जे काही केले ते खरंच चुकीचे होते की कसे तेच मला काही समजले नाही आणि मी ते कसे केले ते सुद्धा. पण एक गोष्ट कुंकू आणि मंगळसूत्र याचं महत्त्व मला चांगलंच माहिती आहे, पण आज जे काही केले ना मी ते अगदी मनापासून केलं आणि खरंच मला त्याचा अभिमान सुद्धा वाटतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नवरात्रीचा घट बसवण्यासाठी मस्त अशी ही कल्पनाने आणि विमलने तयारी केलेली असते. तेव्हा पूर्णाई म्हणते की अगं मस्त तयारी झाली पण आता पूजेची सुद्धा तयारी व्हायला नको का? तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई आजी ही पूजेची आज जी काही मांडणी आहे आणि पूजा आपण नवीन सुनेच्या हाताने करायला हवी. अस्मिता म्हणते की मी अजूनसुद्धा विचार करत होते की अजून सुनेचे गुणगान कसे हे ऐकायला मिळणार. तेव्हा सायली मस्त तयार होऊन येते आणि कल्पना म्हणते की अगं सायली घट बसून घे. तेव्हा सायली म्हणते की मी का? तेव्हा सायली खूप असे देवीला प्रार्थना करून मस्त असा घट बसवते आणि सर्वजण सायलीचे कौतुक करत असतात आणि आश्चर्याने सायलीकडेच बघत असतात. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये एक जोगताईन आई आलेली असते आणि ती अर्जुन आणि सायलीला म्हणत असते की तुम्ही दोघं नवरा बायकोत का आणि तू तर खूप शूर आहे असे तुझे आईने सांगितले आणि ही तर तुझी बायको खूप नाजूक, पण तुम्ही दोघं जण नवरा बायको असण्याचं नाटक करतात आणि हे सर्व घरच्यांसमोर. तेव्हा मात्र घरातील सर्वांना ते ऐकून धक्का बसतो आणि अर्जुन सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण जोगतीन आईने आज सायली आणि अर्जुनचे लग्नाचे नाटक हे सर्वांसमोर आणलेले असते. तर आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.